नमस्कार मंडळी, मी गीता माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आता सुरू होतोय आपल्या तिरुपती बालाजी दर्शनाचा सुंदर प्रवास। सकाळची सुरुवातच खूप छान झाली। प्रसन्न वातावरण, मस्त गप्पा आणि प्रवासाची उत्सुकता, सगळंच एकदम परफेक्ट। नंतर प्रवासात भूक लागली म्हणून माझ्या सासूबाईंनी घरून बनवलेल्या मस्त मऊ दशम्या, झणझणीत शेंगदाण्याची चटणी आणि हिरव्या मिरच्या, वाव, या चवीसमोर कोणत्याही हॉटेलचं जेवण फिकं वाटेल। सगळ्यांनी अगदी मनापासून त्याचा आस्वाद घेतला। घरच्या जेवणाची चव वेगळीच असते। आमचा रायभान तर पूर्ण प्रवासात धमाल करत होता। त्याच्या गमती जमतींमुळे प्रवास अजूनच मजेशीर झाला। मध्येच आम्ही चहासाठी थांबलो। तिथे प्रसिद्ध इराणी चहाचा आस्वाद घेतला। गरमागरम चहा आणि सुंदर वातावरण, प्रवासाचा आनंद दुप्पट झाला। पुढे आम्ही कुर्नूल येथील पिस्ता हाऊस कॅफे येथे थांबलो आणि तिथली व्हेज बिर्याणी खाल्ली। बिर्याणीची चव अप्रतिम होती। पोटभर जेवण करून आम्ही थेट तिरुपतीकडे रवाना झालो। रात्री उशिरा तिरुपतीला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आम्ही थेट स्विमिंग पूलकडे गेलो। सकाळच्या थंडगार पाण्यात स्विमिंग करण्याची मज्जाच फार वेगळी होती। रायभानने सुद्धा खूप मज्जा केली। स्विमिंग नंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो। खरंच 5 स्टार हॉटेलचा ब्रेकफास्ट म्हणजे एक वेगळीच दुनिया। ब्रेकफास्टला जाण्याआधी हॉटेलमध्ये थोडंसं शूट केलं। हॉटेलचं सुंदर वातावरण, आलिशान इंटेरियर, सुंदर लाइटिंग, शांत वातावरण आणि तेथील कर्मचाऱ्यांनी केलेलं आदरातिथ्य पाहून मन जिंकून गेलं। थोडंसं शूट करून झाल्यानंतर आम्ही हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो। रेस्टॉरंटमध्ये गेल्यास पाहिलं की जिथे माझे डोळे दिसतील तिथं एवढे सारे पदार्थ होते की बघायचंच काम नाही। गरमागरम इडली, मेंदूवडा, डोसा यांचे लाईव्ह काउंटर, पोहे, उपमा, ताजी फळं, ज्यूस, केक्स, पेस्ट्री, सिरियल्स, इतके पदार्थ होते की काय खावं आणि काय नाही असं वाटत होतं। प्रत्येक पदार्थाची चव सुद्धा तेवढीच अप्रतिम होती। सगळीकडे पाहून झाल्यानंतर मी माझी प्लेट भरायला घेतली। सगळ्यात आधी तर मी फ्रूट्सच उचलले। त्यानंतर मी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केला। ब्रेकफास्ट नंतर मी आणि सासूबाईंनी स्पेशल साऊथ इंडियन कॉफीचा आनंद घेतला। रायभान तर त्या हॉटेलमध्ये एवढा खेळला की तेथील सर्व कर्मचाऱ्यांना रायभानची ओळख झाली आणि रायभानमुळे आमची सुद्धा। आणि आता वेळ आली होती त्या क्षणाची ज्यासाठी आम्ही एवढा लांब प्रवास केला। आम्ही तिरुमलाच्या दिशेने निघालो। घाटाच्या सुरुवातीला सर्व गाड्यांची तपासणी केली जाते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर प्लास्टिकच्या पाणी बॉटल नेण्यास सक्त मनाई आहे। तिरुमलावर फक्त काचेच्या बॉटल्स मिळतात। त्याची किंमत 50 रुपये असते आणि बॉटल परत केल्यावरती तुम्हाला 30 रुपये परत मिळतात। पर्यावरण जपण्यासाठी हा निर्णय खरंच खूप चांगला वाटला। त्यानंतर आम्ही श्री बालाजीच्या मंदिरात पोहोचलो। मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे फोटो किंवा व्हिडिओ काढता आले नाहीत, पण काही क्षण असे असतात की कॅमेऱ्यात नाही तर कायमचे मनात साठवून ठेवायचे असतात। श्री बालाजीचं दर्शन घेताना मन अगदी भारावून गेलं। ती दिव्य मूर्ती, मंदिरातील भक्तिमय वातावरण आणि गोविंदा गोविंदाचा जयघोष शब्दात सांगणं खरंच कठीण आहे। आमचा प्रवास एका दर्शनाने सार्थकी लागला। दर्शनानंतर आम्ही प्रसिद्ध तिरुपती प्रसादाचे लाडू घेतले। आता आधार कार्ड दाखवूनही लाडू मिळतात आणि त्यासाठी डिजिटल स्क्रीनचीही सुविधा उपलब्ध आहे। पूर्वीपेक्षा अनेक चांगले बदल इथे पाहायला मिळाले आहेत। सॅटर्डे संडे असल्यामुळे इथे भाविकांची गर्दी खूप होती। बालाजीचे दर्शन घेऊन आम्ही परत परतीच्या प्रवासाला लागलो। तिरुमलावरून आम्हाला तिरुपतीला जायचे होते, कारण तिरुमलाला एवढी गर्दी होती की आम्हाला रूम्सच भेटल्या नाहीत। त्यामुळे आम्हाला खाली तिरुपतीलाच रूम कराव्या लागल्या। अशा प्रकारे आमचा तिरुमला बालाजी दर्शनाचा एक दिवस सफल गेला। तिरुमलाच्या घाटातून खाली येताना रात्रीच्या प्रकाशात दिसणारं संपूर्ण तिरुपती शहर इतकं सुंदर दिसत होतं की नजरा हटत नव्हत्या। तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दिसत आहे। तुम्ही जर कधी गेलात ना तर हे दृश्य नक्की पहा। असा झाला आमचा तिरुपती बालाजी दर्शनाचा अविस्मरणीय प्रवास। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझे व्लॉग तुम्हाला आवडतात का? आणि अजून कोणते बदल माझ्या व्लॉगमध्ये पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात। तोपर्यंत गोविंदा गोविंदा।